काय तुम्ही नगरसेवक असताना प्रशासनाचे जे सुविधा आहेत त्या तुम्हाला कशा वापरायच्या तुमच्या कल्पकते बुद्धीने तुम्ही वापरल्या पाहिजे. कोणताही प्रशासनाला निधी आतापर्यंत करता गेल्या 4-5 वर्षात 1 रुपया निधी आम्हाला लाभलेला नाही. प्रशासनाचा हारीचा डाव म्हणा किंवा त्यांची मानसिकता म्हणा. 12,000 मध्ये काय होणार आहे का? 10,000 ची हिटच आहे. रोड नाही तुमच्या रोडच नाही ना. काय कोणचे रोड आहे? का सांगितलं नाही किंवा हे संडास तोडत आहे तर तुम्हाला काही गरज आहे का? आता आम्हाला जायला कुठंच जागा नाही आहे. सगळी कॉलनी होऊन गेली. लेडीज लोकांची खूप फजित आहे. इथं 35% वाचून 4,500 आणलं. हाच जर प्रयोग ओरत प्रत्येक नगरसेवकांनी आणि पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनाने केला तर त्याची 35% मध्ये 22 लाखाचं बिल हे 14 ते 15 लाखावर येऊ शकतं. 5 वर्षाचं तर प्रशासक होतं. त्याच्या पहिलं सुद्धा म्हणजे बॉडी जी होती त्यांना सुद्धा सीओ सुद्धा येऊन गेले होते, नगराध्यक्ष सुद्धा येऊन गेले होते. सगळ्यांनी पाहणी केली पण ह्या नाल्याला अजूनपर्यंत काही साफ केलेलं नाही. यावरती सीओ महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की ही ॲश आम्ही तात्काळ उचलून घ्यायला सांगू. पण मात्र आज इमारती पूर्णत्वास आलेल्या सुद्धा आहे. त्यांचे बऱ्यापैकी पेमेंट सुद्धा झालेले आहे. पण एवढं सगळं होऊन सुद्धा इतक्या कालावधीनंतर ही ॲश उचलल्या गेलेली नाही आहे. ही ॲश तात्काळ ज्यांनी टाकलेली आहे त्यांना उठवण्यास सांगावी. अन्यथा आम्ही याच्यावरती फौजदारी कारवाई करण्यासाठी सुद्धा मागे पुढे वाहणार नाही. नमस्कार, मी आशिष गुमे आणि आपण बघताय सह्याद्रीचा राखणदार. सह्याद्रीचा राखणदार प्रभागवारी या सदराखाली आपण आज आलेलो आहोत. प्रभाग नंबर 2. प्रभाग नंबर 2 हे विशेष आहे कारण की या प्रभागात या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करंजी देवतळे यांचं निवासस्थान आहे. आणि या प्रभागामध्ये काय समस्या आहेत, कशा पद्धतीने लोकप्रतिनिधी इथे काम करतात आणि महत्वाचं म्हणजे या प्रभागासाठी आतापर्यंत काय काय निधी आलेला आहे किंवा भविष्यात काय इथे कामे होणार आहेत याचा सगळा आढावा आपण आज इथे घेणार आहोत. आपल्या सोबत आपण बघत आहात की आता या प्रभागामध्ये आम्ही जेव्हा एंट्री केली त्यावेळेस या प्रभागाचे नगरसेवक बंडूजी देऊळकर हे स्वतः इथे उपस्थित राहून नाल्या सफाईचा उपक्रम ते राबवित आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया या प्रभागातील समस्या नेमक्या काय आहेत आणि त्यांचं या समस्यांवर निराकरण करण्याचं काम कसं सुरू आहे. नमस्कार बंडू भाऊ. आपला प्रभाग क्रमांक 2 एका पद्धतीने एक विशेष प्रभाग म्हणून याच्याकडे पाहिलं जाते कारण की या प्रभागामध्ये या क्षेत्राचे आमदार माननीय करणभाऊ देवतळे आहेत. त्यासोबतच विविध चांगले मोठे व्यापारी आहेत किंवा एक चांगला सुशिक्षित वर्ग या क्षेत्रामध्ये आहे. आपल्याकडे या पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळा आहे. काय पद्धतीच्या या मोठ्या समस्या या प्रभागामध्ये आहे आणि कशा पद्धतीने त्याच्यावरती निराकरण सुरू आहे. या प्रभागात विशेष म्हणजे रेल्वे अंडर बायपास जाण्यासाठी एक रस्ता आणि आनंदवन चौक ते छत्रपती शिवाजी चौक ह्या एरियात अजून ड्रेनेज सिस्टम आणि रस्त्याचं नियोजन कुठल्याही प्रकारचं नाही. जुने जे लेआउट्स आहे आमच्या एरियातले ते नाली रोड ह्या कोणत्याही प्रकारे झालेले नाही. आमच्या इथे माननीय आमदार करणभाऊ देवतळे आज महायुतीचे आमदार आहेत. त्यांचा समन्वय, त्यांचं काही मार्गदर्शन किंवा काहींचं निधी आणि त्यांचं सहकार्य जर योग्य प्रकारे लाभलं आणि आमचा नगर परिषदचा प्रयत्न या दोघांचं दुद्धावर आमचं समन्वय चांगल्या प्रकारे साधला तर एक चांगला विकास आणि एक रोड मॉडेल होण्याकरता प्रभाग नंबर 2 ठरेल यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करतो. त्याकरता आमच्या माननीय लोकप्रिय खासदार यांच्या मार्गदर्शनात आम्ही काम करतो. प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात सुद्धा आम्ही या वार्डाचा विकास साधण्याचा पुरेपूर मी स्वतः एक काँग्रेसचा नगरसेवक म्हणून विशेष प्रयत्न करीत आहोत. दरवर्षी एक मोठी समस्या पावसाळ्यामध्ये इथे उद्भवते ती म्हणजे इथे पाण्याची. पावसाचं पाणी इथे डांबलं जातं आणि त्याच्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो. याचं काय नियोजन आपल्याकडून केले आहे. येथे रेल्वेचे जे मोठे अधिकारी आहे ते ड्रेनेज सिस्टम अंडर बायपास मधून जातो वर्दळी करता आणि आपल्या ड्रेनेज सिस्टमचं पाणी जाण्याकरता जो अंडर बायपास आहे त्यांना वारंवार आम्ही निवेदन दिले आणि त्यांच्यासोबत सुद्धा डोंगरे साहेब आहे त्यांच्यासोबत जसं चर्चा चालू आहे. मी LTM कडे सुद्धा अर्ज केला. नगर परिषदमध्ये एक ठराव मंजूर करून घेतला की त्याच्या अंदर जे रोड वगैरे आहे आणि सिस्टम आहे त्याच्यासाठी आम्ही विशेष निधी म्हणून एक स्वतः आम्ही त्याच्यात एक ठराव पास करून एक रिझर्व्ह निधी ठेवला. जर रेल्वे जर करायला तयार त्यांनी जर परमिशन दिलं आम्ही नगर परिषदच्या निधीतून आम्ही स्वतः आतमधून कन्स्ट्रक्शन करायला तयार आहोत. दुसरा एक गोष्ट चर्चेला जात आहे की आतापर्यंत प्रशासक काळ होता आणि याच्यामध्ये आता कुठे प्रशासन नगरसेवकाचे ऐकत नाही अशा काही नगरसेवकांकडून बोलल्या जाते.
किंवा वारंवार तक्रारी देऊनही त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जाते. काल परवाच एक आंदोलन झालं, आपल्याच सत्ताधारी पक्षातल्या एका नगरसेवकानं चिखल फेक केली त्या कार्यालयामध्ये. ती आपल्या प्रभागात तशा काही समस्या आहेत का, किंवा आपल्या प्रशासनाबद्दल काय मत? काय तुम्ही नगरसेवक असताना प्रशासनाचे जे सुविधा आहेत त्या तुम्हाला कशा वापरायच्या तुमच्या कल्पकते बुद्धीने तुम्ही वापरल्या पाहिजे. आणि कर्मचारी आणि नगरसेवक किंवा नगराध्यक्ष यांचं समन्वय असल्याशिवाय गावाचा विकास हा साधता येत नाही. राहिली गोष्ट आंदोलनाची, गेल्या 4 वर्षात जे प्रशासकीय अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांना ज्या अंगवळणीपणा, आळसपणा आणि ऐतखाऊपणा जो अंगात भरलेला आहे तो काढण्यासाठी आता विविध प्रकारचे आंदोलन किंवा स्वतः काही पुढाकार घेऊन त्यांना वेठणीस आणण्याचं काम आमच्या एका नगरसेवकाने केलं. ते काही वावगं नाही, अतिशय योग्य केलं. दुसरा प्रश्न एकीकडे आहे की जशा आता तुम्ही नगरसेवक झालात, लोकांच्या अपेक्षा आपल्याकडून वाढलेल्या आहेत, पण त्या अपेक्षा पूर्ण होतील का, किंवा त्या पद्धतीनं कामं होतील का? आणि लोकांकडून आपल्या काय अपेक्षा आहेत? लोक आपल्याकडून ज्या पद्धतीनं अपेक्षा करतात की आज वार्डामध्ये हे नाही आहे, ते नाही आहे, लोकांनी काय केलं पाहिजे? लोकांनी आपला वार्ड सुजलाम सुफलाम करण्यासाठी काय सहकार्याची अपेक्षा आहे? आमचा प्रभाग नंबर 2 वार्ड पाहिला असेल तुम्ही, आता प्रभागात आमच्या फिरत आहात. आमच्या प्रत्येक गल्ली, प्रत्येक रोड, इलेक्ट्रिक सिस्टम्स, पाण्याचं नियोजन, आमच्या वार्डात अजूनपर्यंत टँकरचं असं काही गरज पडलेली नाही. आणि कचरा नालीचं तुम्ही प्रत्यक्षात पाहता आमची साफसफाई, याच्यात आम्ही पूर्ण ओऱ्यात अग्रेसर आहोत असा आमचा दावा आहे. राहिली गोष्ट इलेक्ट्रिक, आता आमचा नवीन पुन्हा एक आमचं विकास करण्याकरता पैशाचीच गरज आहे असं काही माझं एक स्वतःचं मत नाही, कल्पकताही तेवढीच आवश्यकता आहे. आणि आता इलेक्ट्रिक विद्युत विभागासोबत आमचं एक मीटिंग झाली. आता झाडं वगैरे ते पावसाळ्यात पडतात, पूर्वनियोजन असलं पाहिजे प्रत्येक कामाचं. ते झाडा कापणीचं काम सुद्धा आम्ही चालू आहे. आणि तारा ज्या लोंबकळत पडलेल्या आहे त्या सुद्धा बांधणीचं काम आणि तानाचं काम ते सुद्धा चालू आहे. आणि आम्हाला सर्वस्त नागरिकांकडून विनंती आहे का त्यांनी आपल्या घरचा कचरा हा कचरा गाडीतच टाकावा. आणि आजूबाजूला कचरा झाला, घाण झाली, त्याने ताबडतोब आम्हाला फोन करावा किंवा प्रशासनाला फोन करावा. आम्ही त्याच्यात ताबडतोब कारवाई करून त्याचं प्रत्येक समस्याचं निराकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हा जो इथे समोर आपल्या समोर हा रोड आहे, अनेक वर्षापासून हा प्रलंबित आहे. याबाबत आपण प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे? आम्ही वारंवार पाठपुरावा करतो, पण आमच्या इथले जे आपले महायुतीचं सरकार आहे आत्ताच अर्थकारण सगळं डबघाईस आलेलं आहे. आणि कोणताही प्रशासनाला निधी आत्तापर्यंत ओऱ्याकरता गेल्या 4-5 वर्षात 1 रुपया निधी आम्हाला लाभलेला नाही. जेव्हा की प्रशासनाचा एक हारीचा डाव म्हणा किंवा त्यांची मानसिकता म्हणा लोकप्रतिनिधीची, हे आपल्याला याच्यातून दिसून पडते. आमचा वार्ड लवकरच आमच्या लोकप्रतिनिधी आमच्या पाठीमागे उभं राहून एक मॉडेल म्हणून 2 नंबर जर बनवून दिला, ओऱ्यासाठी एक रोड मॉडेल म्हणून आम्ही 2 नंबरसाठी काम करू. हे होते या वार्डातील नगरसेवक बंडूजी देऊळकर, जे आम्ही आता जेव्हा आम्ही या वार्डामध्ये प्रत्यक्ष एंट्री केली त्यावेळेस हे स्वतः इथे उपस्थित राहून सगळं हे करत होते. आणि आम्ही वार्डातल्या काही नागरिकांकडूनही जाणून घेतलं की या पद्धतीने त्यांचं काम इथले दोन्ही नगरसेवक त्या पद्धतीने करतात. आपल्याही काही समस्या असतील तर आपण आम्हाला कळवा. धन्यवाद. विलास रामभाऊ बोरकर, तुम्ही या वार्डातील प्रभागातील किती वर्षापासून? 60 वर्षापासून. या वार्डातली सगळ्यात मोठी समस्या काय आहे? नाली सफाई, रस्ते दुरुस्तीकरण. पावसाळ्यामध्ये काय पावसाळ्यामध्ये पाणी येतात इकडं. लोकांच्या मागच्या 12 मध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं. नगर परिषदनं मेंबर लोकांनी मदत केली. वार्डातले मेंबर लोक अति छान आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. फक्त नाली सफाई झाली पाहिजे. नियमित नाली सफाई होते का? होते. हो. पाण्याची समस्या आहे का तुमच्या? हा, पाण्याची समस्या सध्या तर काहीच नाही आहे. माग इथं वॉल लिकेज झाला होता तर 3 दिवस त्रास झाला होता. आम्हाला लोकांच्या घरून पाणी आणावं लागलं. बाकी मग सगळं व्यवस्थित आहे. सगळं व्यवस्थित. नगरसेवकांकडून पुरात आपल्या काय अपेक्षा आहेत? काही नाही, नगरसेवकांना फक्त नाल्या साफ करणे, रस्ते दुरुस्ती करणे, गरीबाकडे लक्ष करणे. गेल्या प्रशासकीय काळात 4 वर्षात कोणताही पाणी पुरवठा किंवा पाणी नियोजनावर कोणताही एक प्रयत्न झाला नाही. पाणी वाचवा या तत्वावर ओऱ्यातल्या सगळ्या ज्या स्विच रूम आहेत
ह्या स्विच रूम पूर्ण तोडताड करून कोणीही येऊन कोणीही बटन दाबायचं. गेल्या सकाळी 5:30 वाजेपासून तर रात्री अहोरात्र हे पंप चालायचे. वीज वाचवण्यासाठी कोणीही प्रयत्न केला नाही. 22 लाख रुपये पर मंथ एवढं लाईट बिल ह्या नगर परिषद भरतं. त्याच्यावर मी एक पाणी पुरवठ्यावर एक काम करायचा विचार केला. या पेट्यांना साधं एक लॉक सिस्टम केली आणि याला कव्हर लावले. मागच्या 2025च्या मार्चचं बिल जे 6,500 होतं तिथं 35% वाचून 4,500 आणलं. हाच जर प्रयोग ओरत प्रत्येक नगरसेवकांनी आणि पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनाने केला तर त्याचे 35% मध्ये 22 लाखाचं बिल हे 14 ते 15 लाखावर येऊ शकतं. हा छोटासा एक प्रयोग आणि चांगलं वळण जे नगरसेवकांनी थोडं लक्ष दिलं, ती वर्ष 24 तास ते पाणी पुरवठा चालायचा. तो जर 1-1.5 तासावरून 2.5 घंटे जरी पाणी दिलं तर या चांगला प्रयोग ओरा शहरासाठी ठरू शकतो आणि पैसे पण वाचतो आणि पाण्याची पातळी पण एक लेवल मेंटेन होते. हे तुमच्या आता इथे कोणाकडे संडास नाही आहे का? कोणाच्या घरी नाही. कोणाच्याच घरी नाही. याच्यामध्ये ना वॉटर फॉल आहे ना, कोणाकडे नाही आहे, कोणाचकडे नाही. दोघं तिघांसाठी आहे फक्त. घर बांधले त्यांनी. बाकी तशीच आहे. नगर परिषद तर्फे योजना राबवली जाते घर तिथे शौचालय. 12,000 मध्ये काय होणार आहे? होणार आहे का? 10,000ची हिटच आहे. बरोबर. ते 10,000 मध्ये तुम्हाला हिटर असं वाटतं लागते की का? त्याचं अनुदान रेती लावते का? वाढवून- सिमेंट आणते? वाढवून पाहिजे त्याचं वाढवून अनुदान. पाहिजे ना. एक सीट बसली तर आम्ही त्याच्याच आभार मानतो. बाकी अशा समस्या काय आहेत तुमच्या वार्डातल्या? समस्या म्हणजे ना आम्हाला घरकुलची योजना नाही आहे, आम्हाला शौचालयाची योजना नाही आहे. ते पण पाहिजे ना. आम्हाला रोड पण पाहिजे. रोड नाही तुमच्या वार्डात? रोडच नाही ना. काय कोणचे रोड आहे? हा, एक घरकुल आमची खाप तेवढीच आहे. मग दुसरं काय नाही पाहिजे. काय आम्ही लखपती बनतो म्हणून हे नाही पाहिजे. आम्हाला एक सीट घरपिच्छे झाले नाही आहे त्यांना द्यायचं. आता राहिले आम्हाला जागा नाही आहे. हाय घर जागा आहे पण बांधायची व्यवस्था नाही. रांड्या मुंड्या बाया का करू शकते? माणसाच्या बाया नाही करू शकत तर रांड्या मुंड्या का करू शकते? त्याच्यासाठीच आमची एकच मागणी आहे. आम्हाला शौचालय आणि एक घरकुल झाले. आमची खायच मुरून जाते. मग बाकी काय हे रोड पिढा आम्हाला नंतर टाका लागेल तर त्याची काही गरज नाही आहे सध्या. एवढीच आम्हाला. तुमचं नाव काय? रुक्मा महादेव मंजुळकर. किती वर्षापासून या वार्डातले रहिवासी आहेत? आमचं लग्न झालं त्यापासून आम्ही इथंच आहे. काय या वार्डातील नेमक्या समस्या काय आहेत? आमच्या समस्या एकच आहे की आम्हाला जायला जागा नाही कुठे संडासला. तर आम्हाला सगळ्यांना घरोघरी संडास द्यावं. नाही तर मग सरकारी संडास बांधत असं सरकारी चालते पण सरकारी संडास तोडल्याच्या बाद मध्ये त्यानं आमचं केलंच नाही. काही का सांगितलं नाही की हे संडास तोडत आहे तर तुम्हाला काही गरज आहे का? आता आम्हाला जायला कुठंच जागा नाही आहे. सगळी कॉलनी होऊन गेली. लेडीज लोकांची खूप जित आहे. मग हेच समस्या आम्हाला आहे की आणि आमचे घराचे जागे आमच्या नावी करून द्यावा. आता आमचे सासरे मेले, सासवा मेल्या तर मग आता आम्हाला काही कळत नाही त्याच्यातलं. आम्ही शिक्षण शिकून नाही आहे तर आमच्या नावानं करून द्यावं. आमची जागा आमच्या नावानं व्हावं आणि आम्हाला घरोघरी संडास द्यावं. हेच समस्या आम्हाला काही नको. मग या प्रभागातील नाल्यांची समस्या आहे का? आणि सोबतच पाणी पुरवठा होतो का योग्य? पाणी पुरवठा म्हणजे ना आता हे पंप झाल्याच्यामुळे आम्हाला पाणी पुरवठा मिळते. पंप चालू केला का पाणी मिळते. असे तर घरोघरी नळ म्हणजे ज्याच्याकडे होते त्यांच्याकडे आहे. आम्हाला नळ नाही आहे काही नाही आहे. फक्त हे आता बोरिंगा गिरिंगा सगळ्या बंद झाल्या. हिर बी बंद झाली आहे. आम्हाला करून दिलं आहे इथं पाण्याचे साधन तर त्या पाण्यामुळे आम्ही तुम्हाला तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून रहिवासी आणि नगर परिषदकडे तुम्ही अशी मागणी केली आहे का? कारण की आता नवीन याच्यानुसार 2011 पूर्वीचं अतिक्रमण जे आहे त्यांना नियमित करण्याचे काही आदेश आलेले आहेत. तर त्याबाबत आपल्याला काही सूचना आल्या आहेत? आता आम्हाला सूचना म्हणजे काय आम्ही तिथं जाऊन बोलते. आम्हाला सगळ्या लोकांना घरकुल मिळते. आम्हाला घरकुल नाही काही नाही. सगळं घर पडलं होतं तर आता मी टिनाचा शेड उभा केलं बाबा इकडून तिकडून करून. आता आपली समस्या कोणी ऐकतच नाही. तुमच्या नावानं नाही आहे ते अडतुडे आणि ते मूर्त दाखला पाहिजे हे पाहिजे. आता मूर्त दाखला असला सगळे आमचे मूर्ती दाखले आहे सगळे आहे. काहीच नाही. 2 वेळा कागद केले आम्ही घरकुलचे. काहीच समस्या मला मिळत नाही. सरकारला एवढं माहित पाहिजे का बा सर्वजणांना लाडकी बहिणीचे पैसे भेटत आहे का? इथं नाही म्हणलं तर 100% म्हणून 75% लाडकी बहीण भेटत आहे. 25% तसेच आहे. कारण म्हणलं तर सर्वजण पैसे 25% पैसे कागदपत्र नाही झाले अजून नाही का? तर नाही का त्याच्यामुळे आता आम्हाला गरीब आले नाही का असं पाहिजे का? घरी जागा आणि घर बांधून आणि ते आम्ही निवडून यायच्या आधी का म्हणले होते आम्ही संडासा करून देतो आणि तुमच्या शाळेचा व्यवस्था करून देतो आणि निवडून आल्याच्या नंतर नाही का आम्हाला कोणी होऊन नाही पाहत.
हे एक गोष्ट आमचं गरीबाचं पहा. आणि त्याच्यानंतर आहे ना असं आहे, आम्ही रस्त्यावर घर बांधून आहोत तर नाही का 4 लोक का म्हणते आम्हाला घर उपडा. आमच्यासारखे नाही का अजून 25% लोक असे असनच, आम्ही म्हणत नाही का आम्ही साव म्हणून असा सुविधा नाही का सरकारनं करायला पाहिजे का बा. गरिबांसाठी गोरगरिबांसाठी नाही का सर्व कागदपत्र ओके करा आणि सर्वांना नाही का सुविधा द्यायला पाहिजे का बा. 4 दिवस लेट करायला पाहिजे. तुम्ही आजच्या आज करा आणि आजच्या रात तुम्ही करोडपती व्हा म्हणलं तर आमच्या संग कसं होईल बरोबर. सांगा. हे तुमच्या वार्डातील नेमकी मोठी समस्या कोणती आहे? तुम्ही या वार्डात किती वर्षापासूनचे रहिवासी आहे? आम्ही आता 10 वर्षापासून आम्ही तसं रहिवासी आहोत. 10 वर्षापासून हा. 10 वर्षापासून रहिवासी आहोत. तर आमच्या रस्त्यावरचा गरीबाला घर आहे, तुम्ही व्हिडिओ मध्ये ही जागा- काढून घ्या. ही जागा कोणाची आहे? सरकारी मालकी हे- कोणा खाजगी इकडे अतिशामचा आहे, हा. हे जागा अतिशामचा आहे. आणि तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते हा. तुम्ही नाही, ज्या नाही. ठिकाणी राहता ते आम्ही ज्या ठिकाणी राहतो ते अतिशामचा आहे. ऐतिहासिक मालकी. हा. हे कोणाचं नाही. हे रोड जे आहे, रोडचा तिकून आहे ते आपला पिसाडचा आहे. तर ते पूर्ण एवढं मोल आहे पहिला आहे. आणि हे जो रोडचं इकडे आहे ते अतिशामचं आहे. हे प्लॉट आहे, ते प्लॉटच्या साईडला आम्ही घर बांधून आहोत. तरी नाही का पण नाही का आमचं घर उपडायला नाही का लोक तयारी करू शकते असं आहे. आणि, माझं नाव रमेश गजानन दारवणकर. तुम्ही या म्हणजे वर्धा नगर परिषदेचे उपाध्यक्ष राहिले. 1992 ते 93 मी वर्धा नगर परिषदेचा उपाध्यक्ष सुद्धा होतो. या वार्डाची प्रमुख समस्या काय आहे? ह्या वार्डाची समस्या म्हणजे शिवाजी चौक ते आनंदवन चौक ह्या रस्ता नवीन बनला पाहिजे. आणि ह्या रस्त्याला आता बरेचसे खड्डे सुद्धा म्हणजे पडलेले आहे. आणि ह्या पुलातून जाताना अशी म्हणजे एखादी लहान मुलगी राहिली किंवा काही राहिला असा त्रास होतो की म्हणजे भरपूर बाहेर राहतात. तर त्या पुलासाठी काहीतरी व्यवस्था म्हणजे प्रशासनानं करण्यात यावी. या तुमच्या मागे जो नाला आहे हा. त्याला आता आपण चर्चा करत असताना म्हटलं की 2-3 ह्या चर्चा करत असताना आता मलाच सांगायची म्हणजे हे वाटते की 3 टर्म झाल्या मी ह्या नाल्याबद्दल सांगत होतो. म्हणजे 19 मला वाटतंय की जे आता 5 वर्षाचं तर प्रशासक होतं त्याच्या पहिलं सुद्धा म्हणजे बॉडी जे होती त्यांना सुद्धा सीओ सुद्धा येऊन गेले होते, नगराध्यक्ष सुद्धा येऊन गेले होते, सगळ्यांनी पाहणी केली. पण ह्या नाल्याला अजूनपर्यंत काही साफ केलेलं नाही पुलं अजून. तुमचं काय म्हणणं आहे? प्रशासनाला काय म्हणाले? प्रशासनानं एकच जे हे नाल्या वगैरे आहे किंवा नाले सुद्धा आहे हे जे बांधून नवीन म्हणजे बांधून आणि जे काही ज्याची म्हणजे दुरुस्त म्हणजे सुधारणा करण्यात यावी ते सुधारणा करण्यात यावी. वेलगंधवार, मी विवेकानंद कॉलनीचा रहिवासी आहो आणि इथले विवेकानंद गृहनिर्माण सहकारी संस्थेचा सचिव आहो. तुमच्या वार्डातील प्रमुख समस्या काय आहे? आमच्या वार्डातली प्रमुख समस्या म्हणजे जेव्हा पाऊस खूप पडतात, जास्त पडते त्यावेळेस आमच्या घरात पाणी घुसते, पूर्ण कॉलनीच्या घरात पाणी घुसते. ते रोड मोठा करून म्हणजे नाली मोठी करून ते पाणी पूर्णपणे वाहत गेलं पाहिजे जेणेकरून लोकांच्या घरात पाणी नाही घुसणार. ही समस्या सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की वार्डातल्या नाल्या ज्या आहे ते पडलेल्या आहे, जुन्या झालेल्या आहे, त्याचे नवीनीकरण करण्यात यावे, पूर्ण बांधकाम करण्यात यावे आणि साफ करण्यात यावे. नियमित 4 महिने झाले नवीन सगळे नगरसेवक आलेले आहेत. हा. नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहेत आपल्या? नगरसेवकाकडून ह्याच अपेक्षा आहे की जे आता म्हणजे राहिलेले जे कामं आहे, जसं काही नाल्याचे काम आहे, रोडचे काम आहे, बगीचा आमच्याकडे बगीचा तयार करायसाठी एक जागा आहे तिथे त्यात सुशोभित वगैरे करण्यात यावं नगरसेवकाकडून, हीच अपेक्षा आहे. माझं नाव किरण अशोक कांबडी. मी सरदार पटेल वार्डमध्ये राहतो. माझा जन्मच इथं झालेला आहे. तर कित्येक वर्षापासून हा जो मुख्य मार्ग आहे आमच्या वार्डात जाणारा त्याच्याकडे दुर्लक्ष झालंच आहे असं समजा. त्याच्यावर पडलेले खड्डे याच्याकडे लक्ष देण्यात यावे, हेच एक मुख्य मागणी आहे आमच्या वार्डाची. या आपले लोकप्रतिनिधी आहेत किंवा नगरसेवक आहे यांना कल्पना दिलेली आहे, सांगितलंय त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं आहे. तसं त्यांनी वरपर्यंत आपले निवेदन वगैरे पोहोचवलेले आहे, पण त्याच्याकडे अजूनपर्यंत काही लक्ष देण्यात नाही आलं. त्यांनी त्यांचे प्रयत्न चालूच ठेवलेले आहे. तरी वरच्या प्रतिनिधींकडून आमदार झाले, जसं आपले खासदार झाले, यांनी त्या गोष्टीकडे लक्ष देऊन स्वतः आमदारच आमच्या वार्डामध्येच येतात त्यांनी पण. तर त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की आमच्या वार्डाकडे थोडंसं लक्ष देऊन जो मुख्य मार्ग आहे त्याकडे लक्ष देऊन थोड्यात त्याला दुरुस्ती करण्यात यावं बस. सह्याद्रीच्या राखणदारच्या वतीने प्रभाग दौरा सुरू आहे. आम्ही प्रभाग क्रमांक 2 मध्ये सरदार पटेल वार्डात आलेलो आहोत. इथली एक मागे तुम्ही समस्या सांगितली होती की इथे ॲशचा सर्रास वापर केला जात आहे, त्याबाबत आपलं काय मत आहे? या ठिकाणी आपण आता जिथे उभा आहोत हा रेस्ट हाऊस रोडचा परिसर आहे आणि इथे नगरपालिकेच्या मालकीचे गाळे आणि
ऑडिटोरियम या 2 इमारती इथे उभ्या झाल्या आहे. तत्पूर्वी हे जेव्हा बांधकाम सुरू व्हायचं होतं तेव्हा या ठिकाणी इथल्या कंत्राटदारांनी ॲश आणून टाकली. ती ॲश मला संशय होता की ती ॲशच्या बळावरती हे सगळे खड्डे बुजवण्याच्यावरती फाउंडेशन करतील, पण आम्ही रितसर त्यावेळेमध्ये CO महोदय, SDM महोदय, तहसीलदार साहेब यांना सगळ्यांना रितसर तक्रार केली होती की या ठिकाणी रहिवासी परिसरामध्ये तुम्ही ही हॅझार्डस ॲश जी मानवीय शरीरास धोकादायक आहे ही ॲश या ठिकाणी आणून टाकलेली आहे आणि ही सगळी ॲश आमच्या प्यायच्या पाण्याच्या सोर्सेसमध्ये ती मिसळत आहे. त्याच्यामुळे आम्हाला अपाय होण्याची शक्यता आहे. यावरती CO महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की ही ॲश आम्ही तात्काळ उचलून घ्यायला सांगू, पण मात्र आज इमारती पूर्णत्वास आलेल्या सुद्धा आहे. त्यांचे बऱ्यापैकी पेमेंट सुद्धा झालेले आहे, पण एवढं सगळं होऊन सुद्धा इतक्या कालावधीनंतर ही ॲश उचलल्या गेलेली नाही आहे. ही ॲश निव्वळ इथेच नाही तर वरोरा नगरपालिका शहराच्या हद्दीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी ॲश ही तुम्हाला उघड्यावरती पाहायला मिळेल. विशेष करून मी सांगेल की काही नगरसेवकांच्या पतींची ॲश त्यांनी तर यार्डमध्ये डंप करून ती यार्ड ट्रॅक्टरच्या माध्यमातून विकण्याचा सपाटा सुद्धा लावलेला आहे आणि यांच्या रितसर तक्रारी आम्ही मुख्याधिकारी महोदयांना केल्या आहे. पण मुख्याधिकारी महोदय निव्वळ म्हणजे आमचं बोळवण करत आहे, गोड बोलून बोळवण करण्याचं काम CO साहेब करत आहे, पण ॲक्शन मात्र थातूर मातूर आहे. आता पावसाळा तोंडावरती आहे, वादळाचं सगळं वादळांना प्रारंभ झालेला आहे. सगळीकडे वातावरण आता दूषित होण्याची शक्यता आहे आणि वातावरणामध्ये ही ॲश मिसळल्यानंतर ती सगळ्यांच्या श्वसनाच्या माध्यमातून सगळ्यांच्या शरीरात जाणार आहे. माझ्या एकट्याचा प्रॉब्लेम नाही आहे, तर ही समस्या न दिसणारी आहे. अदृश्य अशी वातावरणाची ही समस्या आहे, पण ती सगळ्यांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम करणारी आहे. त्यामुळे माझं मुख्याधिकारी महोदयांना, तहसीलदारांना आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण जी हॅझार्डस ॲश जिला या शासनानं शहरामध्ये टाकण्यास बंदी घातलेली आहे, ही ॲश तात्काळ ज्यांनी टाकलेली आहे त्यांना उठवण्यास सांगावी, अन्यथा आम्ही याच्यावरती फौजदारी कारवाई करण्यासाठी सुद्धा मागे पुढे वाहणार नाही. मी निलेश भावने, विवेकानंद कॉलनी वरोरा. आमच्या हा जो रोड आहे शिवाजी चौक ते आनंदवन चौक रोड, तर या रोडची जे रुंदी जी आहे ती खूप कमी झालेली आहे आणि याच्यात मेन जे मुद्दा जो आहे तो पावसाळ्यातलं पाणी. म्हणजे पाऊस आला की जेव्हा पूर्ण पाणी जमा होते आणि आमच्या घरात सुद्धा पाणी येते. आमच्या कॉलनीत जवळपास 50% लोकांच्या घरात पाणी जाते आणि सुरुवातीपासून आमची ओरड आहे की इथं नाला झाला पाहिजे दोन्ही साईडनी, या रोडच्या दोन्ही साईडनी नाले झाला पाहिजे आणि रोड मोठा झाला पाहिजे. हा रोड छोटा असल्यामुळे आता जसे रविवार किंवा बुधवार बाजार असते तर त्यावेळेस जे गर्दी असते आणि बरेचदा रोजचेच ॲक्सिडेंट म्हटलं तरी चालते. आणि आमच्या कॉलनीजवळ जे आनंद नगरी बँक आहे तिथे वगैरे जसे खराब झालेल्या बंडूच्या दुकानासमोर, तर तिथं जसं ॲक्सिडेंटचं प्रमाण जे आहे, लोक बाजूनं जातात, तिथं अपघात रोजचेच म्हणजे 2 दिवस झाले की ॲक्सिडेंट सुरूच असतात तिथं कोणी नाही कोणीतरी. तर त्यामुळे हा रोडचं काम, रोडकडे लक्ष देऊन रोड मोठा होणे हे खूप गरजेचं आहे आणि दोन्ही साईडनं नाल्याचं काम झालं पाहिजे. जसा पाऊस येते तर त्यावेळेस जे पाणी जमा होते तर त्यावेळेस सर्वांनाच त्रास आहे इथे, तर ते पाणी कुठेतरी त्याची व्यवस्था झाली पाहिजे.